श्री स्वामी समर्थ. कर्तव्य आणि धर्म यांचं पालन. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीत धर्माचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. धर्म म्हणजे फक्त पूजार्चा किंवा धार्मिक विधींचं पालन नाही, तर जीवनातील प्रत्येक कर्तव्य निभावणं हे सुद्धा धर्माचाच एक भाग आहे. आपण जे कार्य करतो ते योग्य मार्गाने आणि इमानदारीने करणे हे खरे धर्माचं पालन आहे. धर्माचं पालन केल्याने आपल्या जीवनात एक शिस्त येते. धर्माचे नियम हे माणसाला चांगल्या मार्गावर ठेवतात आणि त्याला पापातून दूर नेतात. स्वामी समर्थ सांगतात की जो माणूस आपल्या कर्तव्यात आणि धर्मात निष्ठावान असतो तोच खऱ्या अर्थाने सुसंस्कृत असतो. स्वावलंबनाचा महत्त्व. स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वतःच्या प्रयत्नांनी पुढे जाणं. स्वामी समर्थांचे विचार सांगतात की जीवनात कोणावरही अवलंबून न राहता आपले कर्तव्य पूर्ण करावं. दुसऱ्यांच्या मदतीची वाट बघत बसणं म्हणजे आपल्या आत्मशक्तीवर अविश्वास ठेवणं आहे. स्वावलंबनाने माणूस मजबूत होतो आणि त्याला आत्मविश्वास मिळतो. स्वामी समर्थ म्हणतात की स्वतंत्रपणे विचार करणं आणि कृतिशील होणं हाच यशाचा खरा मार्ग आहे. संतोष म्हणजे खरा आनंद. श्री स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये संतोषाला एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. जेव्हा माणूस स्वतःच्या परिस्थितीत समाधान मानतो तेव्हा त्याला खरा आनंद मिळतो. समाधान हे बाहेरच्या गोष्टींमध्ये नसतं, ते माणसाच्या अंतरात्म्यात असतं. स्वामी समर्थ सांगतात की ज्याचं मन समाधानी आहे तोच माणूस खऱ्या अर्थाने आनंदी आहे. बाह्य गोष्टींमध्ये आनंद शोधणं हे तात्पुरतं असतं, पण आत्मिक समाधान हे दीर्घकालीन असतं. काळाचा योग्य वापर. काळ हा कोणाच्याही हातात नसतो, पण त्याचा योग्य उपयोग करून माणूस त्याच्या आयुष्याला योग्य दिशा देऊ शकतो. स्वामी समर्थांचे विचार सांगतात की ज्याला काळाची किंमत समजते तो कधीही अपयशी होत नाही. वेळेला योग्य प्रकारे वापरणं ही यशस्वी लोकांची ओळख आहे. जेव्हा माणूस त्याच्या वेळेचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करतो तेव्हा तो आयुष्यात पुढे जातो. मनाचं स्थैर्य. स्वामी समर्थ सांगतात की मनाचं स्थैर्य हे जीवनातील सर्वात महत्त्वाचं साधन आहे. माणसाचं मन जेव्हा स्थिर असतं तेव्हा तो कोणत्याही अडचणींचा सामना करू शकतो. स्थिर मन हे विचारांची शुद्धता आणतं आणि त्यातून माणसाचं जीवन सुव्यवस्थित होतं. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा मन स्थिर असतं तेव्हाच आपण आपल्या लक्ष्याला गाठू शकतो. मनाची स्थिरता साधण्याचं साधन म्हणजे ध्यान आणि आत्मचिंतन. ध्यानामुळे मन शांत होतं आणि माणसाच्या विचारांमध्ये स्पष्टता येते. नकारात्मकता दूर करणं. श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीत सांगितलं आहे की नकारात्मक विचार हे माणसाला कमजोर करतात. जर माणूस नकारात्मक विचारात अडकला तर तो कोणत्याच परिस्थितीचा सामना करू शकत नाही. म्हणूनच माणसाला नेहमीच सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. स्वामी समर्थ सांगतात की नकारात्मकता दूर करूनच तुम्ही यशाच्या दिशेने पाऊल टाकू शकता. जीवनात अनेक अडथळे येतात, पण त्या अडथळ्यांना सामोरं जाणं हेच यशाचं रहस्य आहे. नकारात्मक विचार सोडून सकारात्मकतेकडे वळा, यश तुमच्या पायाशी येईल. समर्पणाची भावना. स्वामी समर्थांचं एक महत्त्वाचं तत्वज्ञान म्हणजे समर्पण. समर्पण म्हणजे स्वतःच्या कार्यात आणि धर्मात पूर्णपणे एकरूप होणं. समर्पण केल्याने माणूस आपलं संपूर्ण जीवन आपल्या उद्दिष्टासाठी झोकून देतो. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा माणूस पूर्ण समर्पणाने काम करतो तेव्हा त्याचं कार्य यशस्वी होतं. समर्पणाच्या माध्यमातून माणूस त्याच्या कार्यात एकरूप होतो आणि त्यातूनच त्याला शांती आणि समाधान मिळतं. कर्माचं महत्त्व. कर्म हे जीवनाचं केंद्र आहे. स्वामी समर्थांचं तत्वज्ञान सांगतं की माणसाने नेहमीच कर्म करत राहावं. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, असं स्वामी समर्थ शिकवतात. जर माणूस त्याच्या कर्मात प्रामाणिक असेल तर त्याला योग्य फळ मिळणारच. स्वामी समर्थ सांगतात की कर्मातच माणसाचं भविष्य लपलेलं आहे. म्हणूनच प्रत्येक माणसाने त्याच्या कर्माचं पालन करत राहावं, कारण कर्म हेच त्याच्या यशाचं खरं साधन आहे. अभिमान आणि अहंकाराचा त्याग. अभिमान आणि अहंकार हे माणसाच्या पतनाचं मुख्य कारण आहे. स्वामी समर्थ सांगतात की माणसाने नेहमीच नम्र राहायला हवं.
अभिमान माणसाला वर नेत नाही, तो त्याला खाली ओढतो, असं स्वामी समर्थ सांगतात। जेव्हा माणूस अहंकार सोडून नम्र राहतो, तेव्हाच तो खऱ्या यशाच्या वाटेवर चालतो। जीवनात कितीही मोठं यश मिळालं तरी नम्रता हेच माणसाचं खरं गहणं असतं। दुःख आणि शांतीचं नातं। दुःख हे जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, पण त्यातूनच माणसाला शांतीचं खरं महत्त्व समजतं। स्वामी समर्थ सांगतात की दुःख येतात ती माणसाला मजबूत बनवण्यासाठी। ज्यावेळी माणूस दुःखात असतो तेव्हा तो त्याच्या अंतर्मनाशी जवळीक साधतो। दुःख हे तात्पुरतं असतं, पण त्यातून शिकलेल्या गोष्टी कायमच्या असतात। माणसाने दुःखांना स्वीकारायला हवं, कारण त्यातूनच त्याला शांतीचा शोध लागतो। संकटांतून शिकणं। संकट ही माणसाला शिकवण्यासाठी येतात। स्वामी समर्थ सांगतात की संकट ही जीवनाची एक परीक्षा असतात। जेव्हा माणूस संकटात सापडतो तेव्हा त्याचं खरे सामर्थ्य दिसतं। संकट येतात तेव्हा माणसाने धैर्याने त्यांचा सामना करावा, कारण त्यातूनच तो पुढे जाण्याचा मार्ग शोधू शकतो। संकट तात्पुरती असतात, पण त्यांचा प्रभाव दीर्घकालीन असतो। माणसाने संकटांना घाबरू नये, तर त्यांचा सामना करण्यासाठी तयार राहावं। प्रेरणा आणि आस्था। स्वामी समर्थांच्या शिकवणीत प्रेरणेचं महत्त्व आहे। प्रेरणा ही माणसाला जीवनात पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे। जीवनात काही साध्य करायचं असेल तर प्रेरणा हेच तुमचं खरं साधन आहे, असं स्वामी समर्थ सांगतात। माणसाने नेहमीच प्रेरित राहावं, कारण प्रेरणा हीच त्याला अडचणींवर मात करण्यासाठी ऊर्जा देते। तसेच आस्था ही सुद्धा महत्त्वाची आहे। ज्यावेळी माणूस आस्थेने काम करतो तेव्हा तो त्याच्या कार्यात अधिक निष्ठा आणि प्रामाणिकपणा आणतो। आत्मशक्तीचा शोध। स्वामी समर्थ सांगतात की माणसाने त्याच्या आत्मशक्तीचा शोध घ्यावा। आत्मशक्ती म्हणजेच तुमचं खऱ्या अर्थाने अस्तित्व आहे। बाहेरचे जग तुम्हाला कितीही अस्थिर करण्याचा प्रयत्न करेल, पण आत्मशक्तीच्या जोरावर तुम्ही शांत आणि स्थिर राहू शकता। आत्मशक्तीच्या शोधाने तुम्हाला तुमचं खरं सामर्थ्य कळतं। स्वामी समर्थ सांगतात की आत्मशक्तीचं भान तुम्हाला तुमच्या जीवनातल्या सर्व प्रश्नांची उत्तर देईल। समाजाचं कल्याण। स्वामी समर्थ सांगतात की स्वतःसाठी जगणं हे सामान्य आहे, पण इतरांसाठी जगणं हे असामान्य आहे। समाजाचं कल्याण हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे। आपण समाजात राहत असल्यामुळे समाजाप्रती आपली काही जबाबदारी आहे। जर आपण समाजाचं कल्याण करू शकलो तर त्यातून आपल्यालाही खूप काही मिळतं। समाजसेवा केल्याने माणसाच्या जीवनाला एक नवीन अर्थ मिळतो।